बहुत बहुत धन्यवाद। इसके बाद मैं माननीय महोदय श्री CP राधाकृष्णन जी, इन्होंने 31 जुलाई 2024 को महाराष्ट्र के राज्यपाल के रूप में शपथ ग्रहण की। अपनी नियुक्ति से पहले उन्होंने लगभग 1.5 साल तक झारखंड के राज्यपाल के रूप में कार्य किया है। उन्हें भारत के राष्ट्रपति द्वारा तेलंगाना के राज्यपाल और पुदुचेरी के उपराज्यपाल के कर्तव्यों का निर्वहन करने के लिए नियुक्त किया गया था। 4 दशकों से अधिक अनुभव के साथ माननीय श्री राधाकृष्णन जी तमिलनाडु की राजनीति और सार्वजनिक जीवन में एक सम्मानित नाम है। आपकी गरिमामयी उपस्थिति हम सभी के लिए एक नई आशा और एक नई प्रेरणा है। मैं पूरे सम्मान के साथ आपको संबोधन हेतु आमंत्रित करती हूँ। माननीय श्री राज्यपाल महोदय, इनका संपूर्ण संबोधन अनुवादन करेंगे श्री डॉक्टर इमैनुअल कोंड्रा जी। आदिवासी भाइयों बहनों सबको नमस्कार। आदिवासी भाइयों और बहनों सभी को नमस्कार। As you all know that I have served 18 months as the governor of Jharkhand. जैसे कि आप जानते हैं 18 साल के लिए मैंने झारखंड में राज्यपाल के रूप में काम किया है। Where our Birsa Munda ji, भगवान बिरसा मुंडा जी's birthplace. जो कि भगवान बिरसा मुंडा जी का जन्म स्थान है। And as you all know, Modi ji has converted the prison where our Bhagwan Birsa Munda ji died at the age of 25. भगवान बिरसा मुंडा जी यांची मृत्यू झालेली होती तेव्हा प्रधानमंत्री त्यांना प्राधान्य दिलं होतं. And I respect and salute Jagit Veer Baburao Sed Makhe, our Gondwana ji, Praghna, Gondwa ji Praghna, Rani Durgavati ji, Rani Hirai. मैं उन सबको सम्मानित करता हूं, रानी हिराई जी को, और जिन्होंने भी इस भूमि के लिए बलिदान दिया त्या सर्वांचं मी अभिनंदन आणि स्तुती करतो. As you all know, जसा सर्वांना माहिती आहे, on the 1st of August we had a governors conference in Delhi, and our president, prime minister, home minister, vice president, all were there. That was the governors conference after a long time. आप सब जानते हैं कि 1 अगस्त को हमारे सर्व उच्च अधिकारी एकत्रित हुए थे. Yes, you all know our Modi ji is more concerned about the tribal welfare. जैसे कि हमें सर्वांना माहिती आहे, आमचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी आम्हा सर्वांसाठी चिंता करतात आणि आमच्या सेवेसाठी उपलब्ध असतात. That is the reason that the first citizen of India is a tribal, not only a tribal, but a tribal lady, our Draupadi Murmu ji. जसं तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपले माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजींनी सर्वप्रथम आदिवासी महिलांना द्रौपदी मुर्मूजींना राष्ट्रपती म्हणून नेमलेले आहे. Like that, for the first time in the history of independent India, a tribal Arjun Munda ji became the agricultural minister of India. स्वातंत्र्यानंतर एग्रीकल्चर मिनिस्टर सुद्धा आदिवासी समाजातून होते. Like that, in the governors conference, the governors were divided into 4 or 5 groups. One group, which was headed by me, that was discussing only about the welfare of Adivasis, our tribal people. मी राज्यपाल झालो आणि मला जे क्षेत्र दिलेलं आहे ते आदिवासी लोकांच्या विकासासाठी त्यांच्या उन्नतीसाठी झालेलं आहे. As per the directions of our great leader, our Pradhan Mantri
Narendra Modi ji, now in Maharashtra Raj Bhavan, we have opened one Adivasi cell for serving the Adivasi people. मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपले माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या सोबत महाराष्ट्रामध्ये एक कक्ष ओपन करण्यात आलेला आहे आदिवासीच्या विकासासाठी. And I am truly honored to be here today with our tribal brothers and sisters. I was pleased to witness the cultural presentation and visit the various stalls of you. आज आदिवासी मेळाव्यानिमित्त माझ्या आदिवासी बंधू भगिनींना भेटून आनंद झाला. आज सादर केलेला सांस्कृतिक कार्यक्रम पाहून आणि विविध स्टॉल्सला भेट देऊन मला आनंद झाला. I was very happy that the beneficiaries of the Yojana named after Dr. Shyam Prasad Mukherjee, the great leader, the checks were presented and the patas were handed over to the people under the community forest rights and individual forest rights initiatives. आज या ठिकाणी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेच्या लाभार्थ्यांना सामुदायिक वन हक्क आणि वैयक्तिक वन हक्क उपक्रमांतर्गत धनादेश आणि तसेच जमिनीचे पट्टे देण्यात आले. I am equally pleased to have had the opportunity to recognize the efforts of tribal self-help groups and the achievements of our bright tribal students. आदिवासी स्वयंसहायता गटाचा सन्मान झालेला पाहून आणि आदिवासी विद्यार्थ्यांचे यश पाहून विशेष आनंद झाला. I extend my heartiest congratulations to all the beneficiaries of various schemes and applaud the district administration for organizing this grand Adivasi Mela today. मी विविध योजनांच्या सर्व लाभार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या भव्य आदिवासी मेळाव्याचे आयोजन केल्याबद्दल चंद्रपूर जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन करतो. This event plays a crucial role in raising the awareness about the various government schemes and programs designed to uplift the tribal community. आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी तयार करण्यात आलेल्या विविध सरकारी योजना आणि कार्यक्रमाबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने आजच्या आदिवासी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. Our great state Maharashtra has 9.35% of the tribal population. The percentage may be little low compared to the other state, but we are the number 2 in terms of the number of tribal people's population all over the country. Next to Madhya Pradesh. महाराष्ट्रात एकूण लोकसंख्येच्या साधारण 9% 35% आदिवासी आहेत. मात्र आदिवासीच्या लोकसंख्येच्या बाबतीत आपण देशात दुसऱ्या क्रमांकावर आहोत. Our state is blessed with the rich diversity of tribes, each contributing to our cultural wealth with their distinct traditions, customs and history. आपल्या राज्यातील आदिवासी समाज विविधतेने नटलेला आहे. प्रत्येक समाजाच्या आपल्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरा, चालीरीती आणि इतिहास आहे. From the Peel and Kond Madhya to the Katkari, Koli and Varsi, these communities have significantly enriched our social fabric. This region's name, Kondwana, reminds us the legacy of the Kond rulers who governed this land for centuries. या भिल्ल, गोड, माडिया, कातकरी, कोडी आणि वारली या समुदायांनी आपला समाज समृद्ध केला आहे. या प्रदेशाचे नाव गोंडवाना आपल्याला या भूमीवर शतकानुशतके राज्य करणाऱ्या गोंड शासकाच्या वारशाची आठवण करून देते. Under the visionary leadership of our Honorable Prime Minister Shri Narendra Modi ji, the government is steadfast in its commitment to ensuring the all-around development of our tribal people, even in the most remote corners of the country.
देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली सरकार आदिवासी जनतेच्या सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध आहे. We want development. At the same time, we are very particular about preserving our tribal unique cultural identity, traditions and heritage. आदिवासीची संस्कृतीची सांस्कृतिक ओळख, परंपरा आणि वारसा जतन करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहे. Today, for the first time since independence, our tribal brothers and sisters have a bright opportunity to be fully integrated into the nation's mainstream. आज स्वातंत्र्यानंतर प्रथमच आदिवासींना देशांच्या मुख्य प्रवाहात पूर्णपणे समाकलित होण्याची उज्ज्वल संधी आहे. As the governor of this great Maharashtra state, I am also the guardian of the scheduled areas in the state that have significant tribal population. आपल्या देशाच्या राष्ट्रपतीपदी एक आदिवासी महिला विराजमान आहे. ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. राज्यपाल या नात्याने मी राज्यातील अनुसूचित क्षेत्रांचा पालकही आहे, ज्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी लोकसंख्या आहे. Since assuming office 2 months ago, I visited over 12 districts of Maharashtra with a special focus on tribal areas. I have held meetings with officials of Tribal Development Department and reviewed the progress of implementation of the various central and state schemes for our tribal welfare during my visits to these districts. 2 महिन्यापूर्वी पदभार स्वीकारल्यापासून मी आतापर्यंत 12हून अधिक जिल्ह्यांना भेटी दिल्या आहेत. या बैठकामध्ये आदिवासी भागांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. राजभवन येथे मी आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या आहेत आणि माझ्या जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये आदिवासी कल्याणासाठीच्या विविध केंद्र आणि राज्य योजनेच्या अंमलबजावणीच्या प्रक्रिया विशेषत्वाने आढावा घेतलेला आहे. I intend to visit all the tribal areas of our state during the coming months also. येत्या काही महिन्यात राज्यातील सर्व अनुसूचित क्षेत्रांना भेट देण्याचा माझा मानस आहे. I will review the status of Adivasi Ashram schools, Eklavya model schools and other essential welfare programs of our tribal people. मी विशेषतः आदिवासी आश्रम शाळा, एकलव्य मॉडेल शाळा आणि इतर कल्याणकारी कार्यक्रमाच्या सध्या स्थितीचा आढावा घेत आहे. Yesterday, I had the pleasure of meeting a talented tribal woman entrepreneur in Kondia. कालच गोंदियात एक कर्तृत्ववान आदिवासी महिला उद्योजिकेला भेटलो. ही भगिनी गोंडी चित्रकलेची कलाकार आहे. She is a Kondi painting artist. Through her self-help group, she has been promoting Kondi art and earning a livelihood from the sale of her paintings. The paintings were so outstanding. आपल्या बचत गटाच्या माध्यमातून ती गोंडी कलेचा प्रचार प्रसार करीत आहे आणि तिच्या चित्रांच्या विक्रीतून ती चांगले उत्पन्न मिळवित आहे. तिचे यश हे सर्वांसाठी प्रेरणादायी उदाहरण आहे. आम्हाला आदिवासी समाजातील अशा अधिक उद्योजक महिलांची गरज आहे. The district administrations are organizing the tribal mela, and this tribal mela provides an excellent platform to educate and inform our tribal brothers and sisters about the diverse opportunities available to them so that they can use it. आदिवासी कल्याणाच्या केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना अस्तित्वात असल्या तरी त्याबद्दलची जनजागृती मर्यादितच आहे. त्यामुळेच
आज आदिवासी मेळावा आयोजित केल्याबद्दल मला जिल्हा प्रशासनाचे कौतुक वाटते. Our Prime Minister Narendra Modi knows very well about the sickle cell anemia. So he has announced and he has taken every effort that the government of India has screened over 1 crore tribals as part of the sickle cell anemia elimination mission. आपल्या प्रधानमंत्री यांच्या मदतीने आमच्या आदिवासी बंधू भगिनींना त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध संधीबद्दल माहिती देण्यासाठी हे एक उत्कृष्ट व्यासपीठ आहे. देशातील अनेक आदिवासी भागात सिकल सेल अनिमिया गंभीर समस्या आहे, परंतु सांगण्यास आनंद होतो की भारत सरकारने सिकल सेल अनिमिया निर्मूलन मोहिमेचा भाग म्हणून 1 कोटीहून अधिक आदिवासींची तपासणी केलेली आहे. The government of Maharashtra, under the able leadership of our Chief Minister, have introduced the Ladki Behin initiative, which aims to empower the women and transform their lives. राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महिला आर्थिक सक्षमीकरणाच्या योजनेची अंमलबजावणी उत्कृष्ट पद्धतीने होत आहे. या योजनेअंतर्गत अनेक जिल्ह्यांनी 98% उद्दिष्ट गाठले आहे. I am delighted to note that many districts, including our district, have achieved 98% outreach under this scheme. आदिवासी संस्कृती, भाषा आणि कला यांचे जतन करणे महत्त्वाचे असले तरी आदिवासी समाजाच्या स्थायी प्रगतीसाठी सामाजिक आर्थिक सक्षमीकरण आवश्यक आहे असे माझे ठाम मत आहे. I want to ask one question with our tribal sisters. Are you happy with the Ladki Behin scheme? मी इथे उपस्थित सर्व बंधू भगिनींना विचारू इच्छितो की जे काही सरकार करत आहे त्याच्यात तुम्ही संतुष्ट आहात का? Are you happy? तुम्ही खुश आहात का? समाधानी आहेत का? Only gents are telling they are happy. I am asking our sisters. Our sisters, are you happy? If you are happy, you raise your hands. भगिनींनो, तुम्ही हात वर करून सांगा की तुम्ही संतुष्ट आणि संतोषी आहात का? Good. Thank you. While preserving the tribal culture, language and art, that is very important, and we will do everything to preserve it. आदिवासी संस्कृती, परंपरा, रीतिरिवाज याची संरक्षण करण्याची अत्यंत गरज आहे आणि हे संरक्षित करण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि तुम्हाला आज मी वचन देतो. Any development will not be called as development unless it is a inclusive development for everyone. विकास फक्त एका व्यक्तीला समाविष्ट करून चालत नाही, सर्व वर्गातील लोकांना समाविष्ट करण्याची गरज आहे. I firmly believe the socio-economic empowerment is essential for the true progress of our tribal community. माझ्या मते सामाजिक उन्नतीसाठी, आर्थिक प्रगतीसाठी सरकारने कटिबद्ध असलं पाहिजे आणि सर्वांसाठी कार्य केले पाहिजे. With this in mind and under the guidelines of our Prime Minister Narendra Modi ji, we decided to have a tribal university in Maharashtra soon. मी खूप सारे जे ट्रायबल युनिव्हर्सिटीज आहे त्या विद्यापीठांना मी स्वतः भेट देणार आहोत. This university is going to be one of the most outstanding university with the model of AIIMS for medical college and an engineering and technology institution modeled on IIT lines and a management school similar to our IIM. This is the idea that we will create the most sophisticated tribal university in Maharashtra for our tribal community. मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे सर्व गोष्टी विचारात घेऊन मी राज्यात आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी काम करत आहे.
या विद्यापीठात एम्स प्रमाणे वैद्यकीय महाविद्यालय, IIT सारखे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय आणि IIM अहमदाबाद सारखी व्यवस्थापन शाळा असेल. हे विद्यापीठ आदिवासी विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण देईल. या विद्यापीठात 80% जागा आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राखीव राहील, तर 20% जागा बिगर आदिवासी विद्यार्थ्यांसाठी असतील. ताळ्या झाल्या पाहिजे या गोष्टीवरून. In that university, 80% will be for our tribal brothers and sisters and 20% for others. That is the idea we are motivating. पुन्हा मी रिपीट करतो आहे की या विद्यापीठामध्ये 80% जागा हे आदिवासी बांधवासाठी राहील आणि 20% जागा इतर आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राहील. Tomorrow I am going to visit Gondwana University in Gadchiroli. I envisage this university becoming a beacon of transformation for the tribal community, providing excellent education, modern skills that are relevant to today's world. उद्या मी आपल्या गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी स्थापित झालेल्या गोंडवाना विद्यापीठ, ज्याचे शिल्पकार या मंचावर उपस्थित आहे श्री माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवारजी, या विद्यापीठाला मी भेट देणार आहे आणि तिथे जाऊन पूर्णपणे तपासणार आहे की या विद्यापीठाच्या माध्यमातून आपल्या आदिवासी बांधवाचा शैक्षणिक विकास आणि सर्वांगीण गुणांचा विकास कसा होत आहे. And I am sure by working together with the minister and the MLAs and the state government, we will do every fund requirement of this Gondwana University so that it will become one of the finest university in the country. मी सर्व खासदार, आमदार आणि जेवढेही फंडिंग एजन्सी आहे यांना भेटून त्यांच्याकडून मी फंड ओढून आणणार आहे आणि गोंडवाना विद्यापीठाचा सर्वांगीण विकास कसा होईल याच्याकडे मी जातीने लक्ष देणार आहे. With the vision for the future, let us work together as one team for the upliftment of our tribal community. एकट्याने काही होणार नाही. जोपर्यंत आपण एकजूट होणार नाही, सर्व सोबत येणार नाही, तोपर्यंत विकास करणे अशक्य आहे. म्हणून सर्वांना मी निवेदन करतो आहे की सर्वांनी एकजूट व्हायचं आहे आणि आपला या आदिवासी बांधवाचा सर्वांगीण रूपाने विकास करायचा आहे. Whenever our Prime Minister Narendra Modi ji is talking about Viksit Bharat by 2047, he always very particular about the development of our tribal people. He will do everything for the development and the upliftment of our tribal community. सर्वांना माहिती आहे की 2047 वर्षेपर्यंत भारताला समृद्ध करायचा आहे, एक विकसित आणि बलिष्ठ देश म्हणून तयार करायचा आहे. या उद्देशाला पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत. Through Narendra Modi ji, I will get at least 4 more Eklavya schools for our tribal brothers and sisters. मी पर्सनली जाऊन आमचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींना भेटून 4 एकलव्य नवीन शाळा ओपन करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. One will be for our Chandrapur district, that is, I am sure about it. One is for, among the 4, one is for the Chandrapur district. मित्रांनो, आनंदाची बाब आहे की या 4 एकलव्य शाळांपैकी एक शाळा चंद्रपूर जिल्ह्याला सुद्धा मिळणार आहे. On this note, I thank our guardian minister, Sri Sudhir ji, for inviting me to this wonderful event, and I am able to participate in front of you to share my views. And I thank the district administration for organizing this Mela in the most successful way. I am really glad to see you in large number, and I am able to share some of the views with you.
and I will be with you and I will be for you. That is my assurance on this day. Bahut bahut dhanyawad. Jai Hind, Jai Bharat, Jai Maharashtra. पुन्हा एकदा मी पालकमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार जी यांचे आभार मानतो. आपण मला या अप्रतिम कार्यक्रमासाठी निमंत्रित केले त्याबद्दल आपणास धन्यवाद देतो व सर्वांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अभी हम लाभार्थियों को लाभ देने की कार्यक्रम की ओर चलेंगे. सर्वप्रथम मैं आमंत्रित करूंगी श्यामा प्रसाद मुखर्जी